या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमचे सगळ्यांचे सहकारी नवाब मलिक साहेब, शहराचे अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रमजी काळे, आमदार राजू नवघरे, आमचे तरुण सहकारी सुरेश नागरे, विजयराव जामकर, दादासाहेब टेंगसे, मोहम्मद खान पठाण, भावनाताई नखाते, त्याचबरोबर उपस्थित असणारे अंकुशराव लाड, नानासाहेब राऊत, पंकजराव आंबेगावकर, चंद्रकांत राठोड, अनिलराव नखाते, बाळासाहेब घुगे, दशरथराव सूर्यवंशी, दिगंबरराव कराळे, माधवराव भोसले, दत्तराव जाधव, बाळासाहेब कोल्हे, दादासाहेब टेंगसे, त्याचबरोबर उपस्थित असणारे विठ्ठलराव सूर्यवंशी, संजयराव सांडेगावकर, बाळासाहेब कोल्हे, रोहन सामाले, किरण तळेकर, अविनाशराव काळे, प्रकाशराव ढोणे, लक्ष्मीकांत देशमुख, संतोषराव लढाणे, पंकजराव आंबेगावकर. काही नावं चुकून डबल झालेली आहेत. उपस्थित असणारे सर्वच माझ्या परभणी शहरातनं, परभणी जिल्ह्याच्या विविध भागातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, तसंच ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालाय ते आपल्या परभणी शहराचे अक्षय देशमुख, जाकीर लाला, आतिक भाई, नागेश दादा सोनपसारे, जयश्रीताई खोबे, जावेद भाई, शेख अहमद भाई, आकाश लहाने, अली खान, विकास लंगोटे, अखिल ससा, नजीम काजी, वसीम कबाडी, कलीम अंसारी, शकील भाई, मजुद्दीन मेनन अशा अनेक सहकार्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी या मेळाव्याच्या करता उपस्थित असणाऱ्या सर्वांचं, शहरातल्या ग्रामीण भागातल्यांचं, आज पक्षप्रवेश केलेल्या अक्षय सहित सगळ्या टीमचं मी मनापासून स्वागत करतो. इथले कार्यकर्ते, इथले पदाधिकारी, शेतकरी, कष्टकरी, माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या माता, पत्रकार, युवक मित्रांचं, सर्वांचंच मी पहिल्यांदा स्वागत देखील करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो. परभणी महानगरपालिकेमध्ये एक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून अक्षय देशमुखांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते प्रवेश करताय. त्यांच्या सोबत त्यांच्या महानगरपालिकेचे सहकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका, इतरही काही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. पण हे स्वागत करत असताना त्याचा उल्लेख मगाशी नवाब मलिक साहेबांनी केला. या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न नवाबाईंनी नेहमीच केला आणि जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, तिथं कार्यकर्त्याला बळ कसं देता येईल, इथल्या माझ्या परभणीच्या नागरिकांचे प्रश्न आपल्याला सोडवता कसे येतील, ग्रामीण भागातल्या जनतेच्या समस्या सोडवता कशा येतील, अशाच पद्धतीचा प्रयत्न आमच्या नवाबाईंनी त्या ठिकाणी केला. आज हा पक्ष प्रवेश करत असताना आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब पण येणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत थोडीशी सकाळी बिघडली आणि त्याच्यामुळं मी, नवाब मलिक, विक्रम काळे आणि बाकीचे सगळे सहकारी, राजू नवघरे, हे सगळे आम्ही सहकारी इथं आलेलो. आज मनापासूनचं समाधान आहे की एकंदरीतच पक्षप्रवेश झालेल्या नव्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधला प्रवास आजपासून या ठिकाणी सुरू होतोय. अक्षय, जाकीर लाला, आतिक भाई, नागेश दादा, जयश्रीताई, मला सगळ्याच माझ्या 15च्या 15 सहकारी मित्रांना सांगायचंय की मी तुम्हाला खात्री देतो, तुम्हा सर्वांवर पक्ष निश्चितच महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी देईल
तुम्हा सर्वांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. राष्ट्रवादी तुमचा योग्य प्रकारचा सन्मान करेल, मान करेल, आदर ठेवला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचा तुम्हाला उद्याच्या काळामध्ये अभिमान वाटेल. भविष्यात पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही अशा प्रकारची खात्री देखील मी पक्षाचा प्रमुख या नात्याने तुम्हालाही सर्वांना देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अक्षय आणि बाकीच्या सगळ्या 15च्या 15 नगरसेवक माजी नगरसेविकांना देखील तशा प्रकारचा एक विश्वास देतो. याच्यामध्ये माझ्या पक्षातल्या जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांनी सोबत मिळून आता काम करायचंय. आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे न्यायचा. हा पक्ष पुढे नेत असताना काही झालं तरी देखील शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला सोडायची नाही. मी आज महायुतीमध्ये, मी भाजपच्या बरोबर आज सरकारमध्ये, माझ्या बरोबर 10 मंत्री त्या सरकारमध्ये, शिवसेना त्याच्या बरोबर आहे, एकनाथराव शिंदे साहेबांची. आणि सगळं करत असताना मला गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण. मी स्वतः शेतकरी आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे, तरुणींचे काय अपेक्षा आहे, माझ्या मायमाऊलींच्या, माझ्या लाडक्या बहिणींच्या काय समस्या आहेत, आणि समाजातल्या 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यावेळेस त्यांनी जातीभेद केला नाही, समाजामध्ये जातीय सलोखा केला. त्याशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही. जर कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं, अंतर पाडण्याचं काम केलं, तर त्याच्यातून तो परिसर मागे राहतो, हे राज्य मागे राहतं, तो देश मागे राहतो. अशा प्रकारचा अनुभव अनेकांना जगामध्ये समाजकारण, राजकारण करत असताना आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, पक्षाचा विचार आता जुन्या नव्यांनी सगळ्यांनी घरोघरी पोचवायचा आहे. जुन्या नव्या सहकार्यांची चांगली मोठ बांधून आपल्याला काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या विकासाचं पक्ष बांधणीचं काम हे करण्याच्या करता आपल्याला कुठं कमी पडायचं नाही. आत्ताच अनेक माझ्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी 110 रुपये भरून त्यामध्ये काही सभासद केलेले आहेत, स्वतः पक्षाचे क्रियाशील सभासद झालेले आहेत. हे इथपर्यंतच थांबायचं नाही. आपले त्या जिल्ह्यामध्ये 4 आमदार, म्हणजे 4 विधानसभा मतदारसंघाचा हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या जिल्ह्याला इतिहास आहे. हे जरी खरं असलं तरी 4ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल, सभासदांची संख्या कशी वाढेल, माणूस तुमच्या माझ्या पक्षाशी जोडला कसा जाईल, माझी माय माऊली, माझी लाडकी बहीण तिथं जोडली कशी जाईल, माझं युवक युवती किंवा माझा वेगवेगळा घटक कसा जोडला जाईल, त्याकरता आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 ला झाली. त्यापासून त्या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चांगली साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम त्या ठिकाणी इथल्या जनतेने दिलं. त्याची उतराई होणं तर शक्यच नाही, परंतु या प्रेमाची परतफेड म्हणून परभणी शहर जिल्ह्याचा आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासावर आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा भर राहणार आहे. मी देखील ज्यावेळेस मला विविध पदं भूषवायला मिळाली, मी गोदाकाठवर पार तिथं नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत, नांदेड पर्यंत अनेक बॅरेजेस केलेली तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आता माझा प्रयत्न आहे की आपल्या मराठवाड्याला पाणी कमी पडतं, ते पाणी माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये पलीकडे पश्चिमेकडे जातं आणि समुद्राला मिळतं. ते पाणी आपल्याला वळवायचं आहे. तसं पाणी वळवता येतं तसा आपण प्रयत्न केला. त्याचा फायदा माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना झाला, परंतु तो फायदा माझ्या साधू संतांच्या भूमीमध्ये म्हणजे मराठवाड्याला झाला पाहिजे. आणि त्याकरता फार मोठी त्या ठिकाणी योजना, जवळपास 85,000 तर 1,00,000 कोटीची योजना आहे. तुम्ही मित्रांनो घाबरू नका. आपल्याकडे जायकवाडी धरण आहे, परंतु तरी देखील पाण्याची कशी ओरड असते
ही माझ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये नाथसागर दरवर्षी भरत नाही, ज्याला जायकवाडी आपण म्हणतो. माजलगाव असेल, सिद्धेश्वर असेल, त्याच्या संदर्भामध्ये आपलं तिकडं मांजरा असेल, निमदतेरणा असेल, अनेक प्रकारची धरणं, येलदरी असेल, खूप धरणांची नावं घेता येतील. त्या धरणामध्ये पाणी आणायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना पाणी तुम्हाला मला द्यावं लागणार आहे. शेतकऱ्यांच्या अंगामध्ये पाणी आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या शिवाराला पाणी द्यावं लागणार आहे. त्याकरता सोलर पंप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय आम्ही मित्रांनो त्या ठिकाणी घेतलेला आहे. गेल्या काही महिन्यात आपण बघितलं तर माझा उद्याच्या 3 तारखेला अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये राजेश वेटेकर असेल, राजू असेल, विक्रम असेल, हे सगळे सहकारी, रत्नाकर गुट्टे असतील, सगळे त्या ठिकाणी येणार आहे आणि अधिवेशनामध्ये चर्चा करणार आहे. 3 तारखेला मी पुरवणी मागण्या सादर करतोय. साधारण 10 मार्चला पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि मी आमच्या महायुतीचा मी सादर करणार आहे. त्यामध्ये समाजातला जो वंचित घटक आहे, समाजातला जो दुर्लक्षित घटक आहे, त्याला इतरांच्या बरोबरीने आणण्याची गरज आहे. त्यांना काही आधार दिला पाहिजे. आज आम्ही लाडकी बहीण आणली, ती योजना आणली, त्याच्याबद्दल विरोधक टीका टिप्पणी करतायत, त्याच्यामध्ये काहीतरी थातूरमातूर सांगतात. माझ्या लाडक्या बहिणींना मला सांगायचंय, लाडक्या बहिणींनो, त्याच्यामध्ये ज्या माझ्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्या मोलमजुरी करतात, ज्या दोडभांडी करतात, ज्या झाडू पोतना करतात, ज्या कुठल्या वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक बनवतात, ज्या खुरपण करतात, ज्या कष्टाचं काम करतात, ज्या झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना आज अशा प्रकारची गरज आहे. आणि म्हणून ह्या घटकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार ही लाडकी बहीण योजना बंद होऊ दिली जाणार नाही. मी आपल्याला सांगतो, आज 28 तारीख आहे. आज बहुतेक माझ्या मायमौलींच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी डीबीटी द्वारे आले असतील. ही गोष्ट लक्षात घ्या. गरिबाला गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम, त्याच्यामध्ये त्यांना अन्नधान्य कसं पोचेल, त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल, त्या स्वयंपूर्ण कशा होतील, त्या आर्थिक सक्षम कशा होतील, त्यांच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू त्या कशा तयार करतील, पदार्थ कसे तयार करतील, त्याला बाजारपेठ कशी मिळेल, त्याकरता आमचा महिला बाल विकास खातं हे काम करत आहे. आपली भगिनी, आपली मुलगी आदिती तटकरे, तिच्यावर ही जबाबदारी आम्ही दिलेली आहे. या प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. परंतु परभणीकरांनो, गेल्या काही महिन्यात मराठवाड्यातलं वातावरण नाही म्हटलं तरी गढूळ झालेलं आहे. वातावरण गढूळ राहणं हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई माता, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, या सगळ्या महान व्यक्तींनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. त्यांचा आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यामुळं हा मराठवाडा या पद्धतीनं हे वातावरण लवकरात लवकर कसं निवळलं जाईल यासाठी शासनाचा प्रयत्न चालू आहे. ज्यांनी चुका केल्या, ज्यांनी गुन्हे केले, त्यांना त्यांची शिक्षा झालीच पाहिजे. कायद्यापेक्षा, नियमापेक्षा, संविधानापेक्षा कोणी मायेचा लाल मोठा नाही. सगळ्यांना कायदा, संविधान आणि त्या ठिकाणी नियम सारखे. कोणी तो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पांघरून घातलं जाणार नाही, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाणार नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी लढायचं आहे, परंतु ते करत असताना आपल्याला पुढच्या पिढीचा देखील विचार करावा लागणार आहे. सर्व जाती, धर्म, पंथ या बांधवांना सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जायचं आहे आणि हा प्रयत्न तुम्हाला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचा आहे. आता नवी पिढी पुढे आलेली आहे, युवती पुढे आलेल्या आहेत, महिला पुढे आलेल्या आहेत.
त्याच्यामध्ये नवीन चेहऱ्यांना उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपल्याला संधी द्यायची. प्रत्येकाचा काळ असतो, प्रत्येकाची वेळ असते. तुम्ही बघा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळ तुम्ही बघितला, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा काळ बघितला, पूर्वजांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा काळ बघितला. आताच्या जनतेचा काळ आहे. आव्हानं खूप आहे, जगामध्ये खूप बदल होत चाललेले, पर्यावरणाचा समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला कधी कधी आज देखील मी थोडासा लवकर आलो, कारण हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम करून मला नांदेडला जायचंय आणि तिथून आज रातोरात मला पुण्याला जायचंय. अक्षयला मी सांगितलेलं होतं, जाकीर लाला, अतिकभाई, नागेश दादा, जयश्रीताई, या सगळ्यांना मी सांगितलेलं होतं, 15च्या 15 लोकांना. मी स्वतः तटकरे साहेब, आम्ही सगळे येऊ, नवाब मलिक साहेब येतील, परंतु काही अडचण आली म्हणून जे बाकीचे येऊ शकले नाही, त्याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केलेला आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, आज हा परभणी जिल्हा, हे परभणी शहर जिल्ह्याचं ठिकाण असताना अजून देखील अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही. मी लवकर आलो, कलेक्टर, SP, CO, जिल्हा परिषद, कमिशनर, महानगरपालिका यांना घेऊन बसलो होतो. तास दीड तास चर्चा केली. काय तुमच्या समस्या आहेत, काय तुमच्या अडचणी आहेत, कुठं त्या ठिकाणी प्रस्ताव थांबलेला आहे, कुठं त्या ठिकाणी माझ्या तुम्हाला परवानग्या पाहिजे. या पद्धतीने मी आज अनेक सचिवांना फोन केले. नेमके शुक्रवारचा दिवस होता, सगळे मला जागेवर सापडले आणि काही बाबतीमध्ये त्यांना मी सूचना केल्या, तुम्ही काळजी करू नका. माझं स्वतःचं मत आहे, कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, चुकीचे गोष्टीचं समर्थन करता कामा नये, 2 नंबरचे धंदे तर अजिबात करता कामा नये. कुठल्याही माय माऊलीला, भगिनीला, लाडक्या बहिणीला आमच्याकडे काम करत असताना भावाच्या नात्यांनी त्या बहिणींनी येऊन आमच्याकडनं काम केलं पाहिजे, असा विश्वास त्या माझ्या लाडक्या बहिणीला वाटला पाहिजे. असं तुमचं माझं प्रत्येकाचं वागणं, बोलणं, चालणं असलं पाहिजे, कृती असली पाहिजे. एक चांगल्या प्रकारे त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. आम्ही काही महत्वाची खाती त्याच्यामध्ये, जसा महिला बाल विकास राष्ट्रवादीकडे, तसं शेती, कृषी हे राष्ट्रवादीकडे, तुमचं वित्त आणि नियोजन, राज्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, निधी कसा कुणाकुणाला दिला पाहिजे, हे आपल्याकडे. त्याच्या संदर्भामध्ये वैद्यकीय शिक्षण, तुमचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता कसे डॉक्टर तयार झाले पाहिजे, कशा हॉस्पिटल चांगली चालली पाहिजे, मदत पुरवठा हे खातं, तुम्हाला धान्य वेळेवर मिळतंय का नाही, काही अडचण आहे का, हा तुमचा हक्क आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, त्यामध्ये देखील मदत पुनर्वसन, हे महत्वाचं काम. अशी अनेक महत्वाची खाती बाबांनो. सहकारांनी तर समृद्धी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये वाईट घटना थांबल्या पाहिजेत, वाईट पायंडे थांबवले पाहिजेत, शिस्त लागली पाहिजे, आर्थिक शिस्त लागली पाहिजे, समाजातल्या शेवटच्या घटकाला फायदा होईल अशा प्रकारे सहकार खातं चाललं पाहिजे. म्हणून आपल्याच लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे बाबासाहेब पाटलांच्याकडे ते खातं दिलेलं आहे. अशा अनेक खात्यांचा उल्लेख मी तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवी. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना मला आपल्याला हक्कासाठी लढताना विकासाची कास सोडायची नाहीये. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची हीच आपल्याला शिकवण आहे. त्या महापुरुषांची देखील मी नावं घेतली, त्यांची पण ती शिकवण आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्याला बळ देत असताना त्याच्या सोबतीनं, सहकार्यानं परभणी शहर आणि माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढण्यावर या पुढच्या काळामध्ये आपल्याला भर द्यावा लागणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना तुमच्या सर्वांची साथ मिळेल याची मला खात्री आहे. तुम्ही जर पाहिलं तर परभणी जिल्हा ऐतिहासिक महत्वाचा जिल्हा आहे, संत महात्म्यांच्या विचाराचा जिल्हा आहे. पूर्वीचा इतिहास तुम्ही
किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, सम्राट अशोकाने कधी काळी या भागावर राज्य केलेलं होतं. महाभारत काळात अर्जुनानं पाथरी शहर वसवल्याचा इतिहासामध्ये नोंद आहे. अर्जुनानं महाभारताच्या काळात पाथरी शहर वसवलं. संत नामदेव महाराज नरसी या भागाचे, संत जनाबाई आपल्या गंगाखेडच्या, संत भोजलिंग काका हे पोंडूळचे, शिर्डीचे साईबाबा पाथरीचे, गणित तज्ञ भास्कराचार्य बोरीचे यांचं या मातीशी नातं राहिलेलं आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठासारखी संस्था या परभणीमध्ये, परभणी हा ऐतिहासिक आध्यात्मिक पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याचं आणि तो पुढे नेण्याचं काम राष्ट्रवादीला करायचं आहे. त्याच्यामध्ये अक्षय असेल, त्याच्यामध्ये प्रताप असेल, त्याच्यामध्ये राजेश असेल, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे विक्रम असतील, सतीश चव्हाण असतील, त्या सगळ्यांना, आमचा राजू पण हिंगोलीचा शेजारच्या जिल्ह्यातला आहे, बसमतचा, या सगळ्यांना हे काम करायचंय. आणि हे काम करत असताना त्यासाठी सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा, सर्वांना एकसंध ठेवणारा, विकासाच्या वाटेवर मजबूतीने चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाय दुसरा पक्ष नाही. हे इतक्या वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनातल्या अनुभवानंतर मी ठामपणे सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस हीच आपली ताकद लक्षात घेऊन अनेक युवक युवती आणि तरुण कार्यकर्ते हे पक्षाकडे आकर्षित होतात. शिर्डीच्या पक्ष मेळाव्यामध्ये आमच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे सुरेश नागरे असतील, नाना राऊत असतील, संजय साडेगावकर असतील, अविनाश काळे असतील, असे अनेक कार्यकर्ते पक्षात आले. आपले परिषदेतले आमदार सतीश चव्हाण देखील मध्ये थोडेसे वेगळ्या रस्त्याने गेले होते, ते देखील आता परत आपल्या बरोबर आलेले. आज अक्षय भैया देशमुख आणि त्यांचे सगळे सहकारी हे त्याच्यामध्ये आपल्या पक्षामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीत इनकमिंग हे सुरू झालेलं आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाहीये. पण या सगळ्यांच्या मदतीनं तुम्हाला मला या शहरातले प्रश्न सोडवायचे. मागं ज्या वेळेस माझा पालकमंत्री असायचा त्यावेळेस मी प्रयत्न केला, परंतु आणखीन आपल्याला प्रयत्न करायचे, आणखीन आपल्याला चांगलं काम करायचंय. शहर स्वच्छ नीटनेटकं, त्याच्यामध्ये सगळे घाणीचं साम्राज्य दूर करायचंय. खूप मोठ्या योजना. अहो परवा आम्ही 20 लाख महाराष्ट्रातल्या लोकांना घर बांधणीच्या करता कार्यक्रम हातात घेतला. 10 लाख लोकांना चेकनी पैसे त्यांच्या अकाउंटला टाकले. हा कार्यक्रम गरीबाला देखील स्वतःच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही महायुती सरकारची भूमिका आहे. मोदी साहेबांनी 2 कोटी जनतेला घर देशामध्ये द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाहीये, तो एक विचार आहे महाराष्ट्राच्या समृद्धीचा, देशाच्या परिवर्तनाचा. आणि महत्वाचं म्हणजे या देशातला गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित, दलित, अल्पसंख्याक बांधवाच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा हा आपला पक्ष आहे. तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा, साधू संतांनी जी दिशा दाखवलेली आहे, जो विचार सांगितलेला आहे, त्या विचाराने पुढे जाणारा हा आपला पक्ष आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह असणार घड्याळ जरी तेच असलं तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आपण नवी वेळ निवडलेली आहे, हे मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. मी आता ठरवलेलं आहे, मला प्रतापला, राजेशला, अक्षयला, त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना, जाकीर लाला, अतिक भाई, नागेश दादा, जयश्रीताई, जावेद भाई, त्या सगळ्यांना मला सांगायचंय की मी लवकरच, माझं आता अधिवेशन जरा उलटत आलं की एक मी बैठक लावतो. त्या बैठकीमध्ये आपल्या शहरातले काय काय प्रश्न आहेत त्याची तुम्हाला तर तोंडपाठ आहे, पण त्याची लिस्ट जरा ही माझ्याकडे पाठवा. मी त्या त्या खात्याच्या सेक्रेटरीला सांगेन त्याची मला बैठक लावायची आणि त्या प्रकारे बैठक लावून आपण एक एक प्रश्न मार्गी लावू.
सगळे प्रश्न जादूच्या कांडीसारखे एका झटक्यात संपतील असा दावा माझा नाहीये. मी कामाचा माणूस आहे, मी स्पष्ट बोलणार आहे, मी त्यामध्ये खोटं सांगणार नाही. जे खरं आहे ते खरं आहे. त्या प्रकारे तातडीचे प्रश्न आपण लगेच मार्गी लावू. काही लॉंग टर्मचे प्रश्न असतील, काही आपल्या कृषी विद्यापीठाशी संबंधित प्रश्न असतील, काही इथं राहत असणाऱ्या गोरगरिबांच्या करता जागा घरं देण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज, रस्ते, लाईट, पाणी याबद्दलचे प्रश्न असतील, त्या प्रश्नाची सोडवणूक ही आपण त्या मीटिंगच्या निमित्तानं करूया अशा प्रकारची खात्री मी आपल्याला सगळ्यांना त्या निमित्तानं देतो. महाराष्ट्राच्या व्यापक विकासासाठी आपण महायुती सरकारमध्ये जाहीरपणे सामील झालेलो आहे. त्याच्यामध्ये केंद्राच्या सत्तेचा वापर मोदी साहेबांच्या, अमित शहाच्या मदतीनं देश जसा आपापल्या राज्यात करून घेतोय तसं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पण करून घेण्याच्या करता आपण प्रयत्न करतोय. आपल्याकडे उद्योगधंदे आले पाहिजे, तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना मुद्रा लोन मिळालं पाहिजे. अनेक योजना आहेत, मी सांगत बसलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या योजना आहेत. त्या योजना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तुमच्यापर्यंत पोहोचवेल. राष्ट्रवादीच्या कार्यालयातनं येणाऱ्याचे अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजे. त्याकरती वाटून दिवस राजेश विटेकर तुम्ही दिले पाहिजे. प्रताप तू असेल, अक्षय तू असेल, बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. विक्रम आणि सतीश जरी इथं नसला तरी ते 8 जिल्ह्यांचं आमदार म्हणून विधिमंडळात काम करतात. त्यांनाही त्यांच्या व्यापातून परभणीला अधिकचा वेळ त्या ठिकाणी द्यावा लागेल. आणि ह्याच्यातून आता आपण आपली ही भूमिका राज्याच्या विकासाच्या करताय, जनसामान्यांच्या कल्याणाच्या करताय. आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जिथे जिथं आवश्यक आहे तिथं तिथं दलित, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या पाठीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा त्या ठिकाणी राहतोय, पुढेही राहणार आहे. फक्त माझी विनंती आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही त्या ठिकाणी मनामध्ये गैरसमज आणू नका. माग लोकसभेला असंच कुणी उठवलं, फतवा आला, फतवा आला, फतवा आला. अरे काय फतवा आला? त्याच्यामध्ये ज्यांनी फतवा आणला त्यांनी प्रश्न सोडवले, अडचणी सोडवल्या. वक्फ बोर्डाचे प्रश्न आहेत. आपल्यालाही जसं सारथी आहे, जसं महाज्योती आहे, जसं भारती आहे, जसं मारती आहे, तशा पद्धतीनं आरटी आणि इतर देखील आपण संस्था काढलेले. माझ्या अल्पसंख्याक समाजातल्या मुलामुलींना पण त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे, तो त्यांचाही हक्क आहे. त्या प्रकारे आपण त्या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या प्रकारे आपण पुढे जात असताना महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, दुर्बल, वंचित घटकांच्या, महिला, युवक, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय हे अनेक आम्ही घेतलेले आहेत. ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यामुळे आम्ही तिथं पाठपुरावा करू शकलो. हे सध्या सुद्धा आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या. महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला. आज मात्र काही लोक जाणीवपूर्वक त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा, विकासा कामाचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळामध्ये देखील आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करायचं आहे. सत्ताकारण, समाजकारण कोणत्याही भूमिकेमध्ये असलं तरी महाराष्ट्राचा विकास आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा राहणार आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करत राहणं, महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आपण काम करत होतो आणि पुढेही काम करत राहणार आहोत असा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना
त्या निमित्तानं देतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षयचं भाषण पण मी ऐकलं, नवाब मलिक साहेबांचं भाषण ऐकलं. खरं राजेशला पण आणि प्रतापला पण बोलायचं होतं, इतरांना पण बोलायचं होतं, परंतु वेळ कमी आहे आणि पुढेही आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी जायचं आहे, म्हणून थोडीशी भाषणं मी यावरती घेतली. परंतु अक्षय, तू काळजी करू नको. तू शहराच्या करता झटतोय, प्रयत्न करतोय. तुझी अख्खी ती टीम, सगळे आज जे नगरसेवक आले तेही तसाच प्रयत्न करतायत. आमच्याही विचाराचे लोक तशा प्रकारचा प्रयत्न करतायत. मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी स्पष्ट बोलणार आहे आणि खरं सांगणार आहे. त्यामुळं आपल्या हातात 5 वर्ष आहे. अतिशय चांगलं नियोजन आपण करूया. आपल्याला आता लवकरच पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेला सामोरं जायचं आहे. त्याकरता देखील संपूर्ण परभणी जिल्हा आणि शहर हे ढवळून काढलं गेलं पाहिजे. कोणी दबावाचं राजकारण आणत असेल तर तो दबाव आपण झुडकारला पाहिजे. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी पण कुणाच्या राजकीय दबावापोटी चुकीची कामं करता कामा नये. शेवटी हे महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामध्ये चांगल्याला चांगलं बनायचीच आमची सगळ्यांची तयारी आहे, मानसिकता आहे. स्वच्छ चांगला कारभार झाला पाहिजे. समाजाला हे सरकार आपल्या करता काम करतंय अशा प्रकारचा विश्वास वाटला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अक्षय, तू मगाशी जे काही सांगितलं, जे काही वेडवाकडं झालं असेल, ज्यांनी केलं असेल त्याची आपण चौकशी करू. जो दोषी असेल त्याला आपण शासन करू. कुणाला पाठीशी घालण्याचं काम करण्याचं काही कारण नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आता कार्यकर्त्यांनी ज्यातल्या प्रत्येक गावात, चौकात, नाक्यावर पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा झेंडा लागेल. प्रत्येक गावात आणि गल्लीत पक्षाची नवीन सक्रिय कार्यकर्ता तयार होईल. यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं. आपल्या गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत देखील पक्ष वाढवण्याच्या करता, पक्षाचा पुरोगामी विचार पोहोचवण्याच्या करता तुम्हाला मला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतो की स्थानिक तरुणांमध्ये देखील बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखाची नियुक्ती ही फार गरजेची आहे. परभणीकरांनो, मी आज तुमच्या समोर बोलतोय. 1991 साली मी बारामतीत निवडून आलो. 91, 95, 99, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 8 वेळेला लाखांच्या मताने मी निवडून देतोय. काम बोलतोय, तिथल्या कामामुळे जनता मला निवडून देते. तसं इथं बसणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील काम केलं पाहिजे. जनतेशी नाडी ओळखून जनतेची नाळ तुमची जुळली गेली पाहिजे. जनतेच्या समस्या या आपल्या समस्या आहेत असं समजून आपण अजिबात नवा जुना वाद काढू नका. त्याच्यामध्ये सगळ्यांनी आता एकोप्याने काम करा. अजिबात हलक्या कार्याचं राहू नका. मी सगळ्यांना संधी देण्याचं काम करीन, त्याबद्दल आपण निर्मात्र शंका बाळगू नका. पण आपल्यामुळं पक्षाला पण मजबूती आली पाहिजे. जसं नांदेडमध्ये लोहा कंधारला आमचे प्रतापराव चिखलीकर निवडून गेले, त्यांनी अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. तशा प्रकारे राजू नवघरे, तो पण आता मला सांगत होता की दादा मला वेळ द्या, अनेक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये यायचं आहे. जरूर मी तुला वेळ देईन. राजेश, तुलाही तेच काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना लोकांच्या प्रश्नाची बांधिलकी ही मात्र कुठं कमी पडता कामा नये, हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. एक आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र एकता, समता, बंधुता हा विचार इथल्या मातीमध्ये खोलवर उतरलेला आहे. इथं जातीय द्वेष, धार्मिक हिंसेला स्थान नाही. तशा पद्धतीनं राजकारण काही दिवस चालेल, परंतु दीर्घ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊनच आपल्याला काम करावं लागेल. आज तुम्ही बघा, या हिंदवी स्वराज्याचा दुसरा छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज
किती लोकांना इतके दिवस इतिहास माहित होता? जरूर जे इतिहास वाचतात त्यांना माहिती असेल, तरुण पिढीला सगळ्यांना माहिती नव्हता. छावा चित्रपट आला, त्याच्यातून जगात असा एकमेव राजा झालेला आहे की जो स्वतःच्या हयातीमध्ये एक देखील युद्ध तो हरला नाही, एक देखील लढाई हरला नाही, असा एकमेव राजा आहे छत्रपती संभाजीराजे. हे लक्षात घ्या. छावा चित्रपट बघत असताना अंगावर शारे येतात. कशा पद्धतीने हाल त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये झाले, परंतु एक शौर्य होतं, एक योद्धा होता, पराक्रमी होता. अशा पद्धतीचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे परभणीकरांनो, एक चांगलं, आपण अवघटतेचं राजकारण करत नाही, आपल्याला लॉंग टर्मचं राजकारण करायचं आहे. आपल्या राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची. ते काम प्रफुल्लभाई पटेल, नवाब मलिक साहेब, सुनील तटकरे साहेब, भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, त्याच्यामध्ये सगळेजण मिळून आम्ही त्या ठिकाणी करू. पण त्याच्याकरता तुमची पण मनापासून साथ पाहिजे, तुमचा पण भरभक्कम पाठिंबा पाहिजे. अजूनही आपल्यापासून काही जण बाजूला असतील तर त्यांना आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. आज त्याच्यामध्ये कृष्णकांत शिवाजीराव मोरे हे जिंतूर मार्केट कमिटीचे, त्यांनी पण प्रवेश केलेला आहे. असंख्य सहकारी मित्रांनी प्रवेश केलेला आहे. मी मोरेंना सांगेन, कृष्णकांतजींना, काळजी करू नका. पणन खातं आमच्या सहकारी जयकुमार रावळ यांच्याकडे, मार्केट कमिट्या पण आपण चांगल्या चालू, सहकारी संस्था पण आपण चांगल्या चालू, आणि केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या खूप योजना आहेत त्या योजनांचा फायदा देखील गरीब लाभार्थ्यांना देण्याच्या करता तुम्ही आम्ही सगळी ताकद त्या ठिकाणी पणाला लावू. अशा प्रकारचं मी आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगतो. पक्षाच्या सर्व संघटनांना मला सांगायचं की अधिकाधिक विस्तार करा. नेत्यांच्या सोबत नुसतं फिरण्यापेक्षा लोकांच्या मध्ये जा, लोकांच्या मध्ये फिरा. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. ही प्रतिमा लोकांच्या मध्ये असायला हवी. शेतकरी कष्टकऱ्यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे वाटायला हवं. यासाठी तुम्ही गावागावामध्ये गेलं पाहिजे, शहरात वार्डामध्ये गेलं पाहिजे आणि पक्ष वाढवला पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांची हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे. त्याच मार्गानं आपली पुढची वाटचाल ही चालू राहणार आहे. आपण यापुढे देखील त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण घेतलेले जे काही चांगले निर्णय त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा असं देखील आव्हान मी आजच्या निमित्तानं या करतो. पुन्हा एकदा मी आज तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा इथं असणारे आमचे अक्षय असेल, आमचे जाकीर लाला असतील, याच्यातले तर काही कार्यकर्ते पूर्वी माझ्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये काम केलंय. नवाबाईंना माहितीये, बाकीच्या सगळ्यांना माहितीये. त्याच्यामुळे आपला पक्ष काही नवा पक्ष नाहीये. आपली विचारधारा काही फार टोकाची विचारधारा नाहीये. आपल्याला तुमच्या मनात जे तेच माझ्या मनामध्ये, की माझ्या शहराचं भलं झालं पाहिजे, माझ्या परभणीचे प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या जिल्ह्याच्या 4 विधानसभा मतदारसंघातले प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या भागात कारखानदारी आली पाहिजे, माझ्या इथं रेल्वेचं जाळं झालं पाहिजे, रस्ते, लाईट, पाणी त्या ठिकाणी आलं पाहिजे. याच पद्धतीचं काम मित्रांनो आपल्याला सगळ्यांना करायचंय. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक विश्वास देतो की तुम्ही सगळ्यांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय देशमुख, जाकीर लाला, अतिक भाई, नागेश दादा, जयश्रीताई, जावेद भाई, शेख अहमद भाई, आकाश लहाने, आमचे कृष्णकांत मोरे, त्याच्यानंतर अली खान, विकास लंगोटे, अखिल सस्सा, नदीम काझी, वसीम कवाडी, करीम अन्सारी, शकील भाई, मुजाद्दीन मेदन, अशा या सगळ्यांचं स्वागताच्या निमित्तानं आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. परंतु आता अधिक जोमाने आपल्याला सगळ्यांना काम करायचं. मी देखील कामाचा माणूस आहे. मलाही सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांचे प्रश्न सोडवायला, लोकांची कामं करायला, जातीय सरोखा ठेवायला आवडतं. आणि त्या पद्धतीनं
तुम्ही पण सगळ्यांनी साथ द्या ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. तुम्हाला कधी आपण आगीतनं उठलो फुकुटात पडलोय अशा प्रकारची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यावर येऊन देणार नाही ही खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.